भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, मी बाबाची सेविका ज्योती जगने तुमच्या समोर एक अनुभव सादर करीत आहे। हे अनुभव मला एका त्यागाच्या हवनामध्ये गेली होती तिरोड्या परिसरच्या, तर मला तिथं ऐकायला मिळालं। पहा सेवकांनो, तुमच्या समोर ते सादर करीत आहे। ती बाबाची सेविका असते आणि मुलाला कसे काय कामं करवते। पहा सेवकांनो, तो मुलगा 4थ्या वर्गात शिकत असतो। 4थ्या वर्गात शिकत असताना तो एका मुलाचं कंपास चोरतं आणि घरी नेऊन आपल्या आईकडे देतो। आईकडे दिल्यानंतर ते आई त्याला शाबाशी देते। वा बेटा म्हणते, तूने माझे 40 रुपये वाचवलं। त्याला न मारता त्याला शाबाशी देते। असं करता करता समोर तो सायकल चोरून आणतो। सायकल चोरून आणल्यानंतर त्याला शाबाशी देते, वा बेटा तूने माझे 2000 रुपये वाचवलं। त्याच्यानंतर तो बाईक चोरून आणते। बाईक चोरून आणल्यानंतर त्याला तिची आई शाबाशी देते आणि वा बेटा म्हणते, माझे 50,000 रुपये तुम्ही वाचवलं। असं करता करता तो लोकांची चोरी चपाटी करत असते। चोरी चपाटी करत करत तो डकेत बनते। पहा सेवकांनो, त्याच्या हाताने कसं काय घटना घडते। तो लोकांचा मर्डर मारून, चोरी करून पैसे आणून आईकडे देते। असं करता करता त्याला पोलीस पकडतात आणि 2-3 वेळा पोलिसांनी पकडले आणि सोडले, पण त्याचे असे काम सुरूच राहिले। तरी पण त्याची आई त्याला शाबाशीच देती राहिली, वा बेटा मला तू अमीर बनवतो म्हणून त्याची आई म्हणत गेली। समोर असे प्रसंग पडलं त्यांच्यावर आणि अशी आपत्ती आली की त्यांनी ज्या व्यक्तीचं मर्डर मारलं आणि त्याच्या घरी चोरी केली, त्यांच्या परिवाराने पोलिसांमध्ये रिपोर्ट दिले आणि त्या व्यक्तीला उचलण्यात आलं। तो चोरी करता करता डकेत बनलं आणि मर्डरर बनलं। पहा सेवकांनो, त्याला पोलीसवाले पकडतात। पोलीसवाले जैलामध्ये नेतात त्याला न्यायालयामध्ये हजर करतात। न्यायालयामध्ये त्याला फाशीची सजा देण्यात येते। न्यायालयामध्ये त्याला एक प्रश्न करतात जज साहेब की तुझी ख्वाहिश काय आहे। तो फक्त काय म्हणते, माझी एकच ख्वाहिश आहे की तुम्ही माझ्या आईला बोलवून द्या, माझ्या आईसोबत मला गोष्ट करायची आहे। पहा सेवकांनो, ते तिच्या आईला त्याच्या समोर आणतात। कसं काय होतो आणि तो जो व्यक्ती राहतो तो आपल्या आईच्या गालावर थापड मारतो। दोन्ही गालावर 2 थापड मारतो आणि ते विचारात पडते का बरं तू मला मारलं। मग तो बाळ काय म्हणतो आईला, आई आज तू मला वा बेटा शाबाशी दिली नसती आणि पहिल्यांदा मी चोरी केलं होतं न कंपास चोरून आणले होते, तेव्हाच माझ्या गालावर तू थापड मारली असती, तर मी आज चोर, डकेत आणि मर्डरर नाही बनलो असतो। आज सर्व ऐकून सर्वांच्या डोळ्यातून अश्रू आले। पहा सेवकांनो, अशी अपरंपार लीला आहे बाबाची। त्याने किती चुकभूल केले आणि किती काय त्यांच्यासोबत घडलं। आज त्या मुलाला फाशीची सजा नाही झाली असती, आज अगर त्याची आई सुरुवातीमध्येच चोरी नाही केलं असतं, चोरी करून आणलं असतं आणि त्याची आईने त्याच्या गालावर थापड मारलं असतं आणि त्याला शाबाशी न दिली असती, तर आज त्याला फाशीची सजा नाही झाली असती। म्हणून अशी चोरी करू नका, असे डकेत बनू नका, असे मर्डरर बनू नका। आणि हा आपला परमात्मा एक मार्ग, एवढा सुंदर मार्ग आहे। याच्या 4 तत्व, 3 शब्द आणि सत्य, मर्यादा, प्रेमाचं पालन करा, तरच तुमच्या घर सुख शांतीने राहील। माझ्याशी बोलण्याच्या आणि सांगण्यामध्ये चूकभूल झाली असेल तर मी तुमच्यासमोर क्षमा मागते। सर्वांना माझा नमस्कार जी।